सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आपला आजचा विषय बोलीभाषा. बोलीभाषा असं म्हणण्याचं कारण इतकंच की फार मोठा गंभीर तत्वप्रचूर असा काही मी विषय करण्याच्या मनस्थितीत नाही. झालं इतकंच की काल सहज घरी सगळे आम्ही गप्पा मारीत बसलो होतो. आमच्याच बिल्डिंग मधली काही मंडळी आली होती. त्यातलं एक शब्द, ते एक मंडळी किंवा एक कुटुंब आमच्या बिल्डिंग मधलं हे सौराष्ट्राच्या वरच्या भागातलं आहे. त्यांचे मोठे भाऊ आले होते. ते पूर्वी राजकोट स्टॉक एक्सचेंजला होते आणि मग मी स्टॉक एक्सचेंज मध्ये नोकरी करत होतो. अशामुळे ते मला भेटू इच्छित होते. तर ते बोलता बोलता पटकन असं म्हणाले की आम्ही काही पदार्थ खायला दिला होता, तर दाणा ओछा असं म्हणले. दाणा ओछा म्हणजे एक थोडं मीठ कमी झालंय. दाणा ओछा म्हणजे मीठ कमी होणं, दाणा सरस म्हणजे मीठ जास्त झालंय असं ते म्हणले. तर त्याच्यावरती हसून त्यांच्या पत्नी असं म्हणाल्या की अहो पदार्थ बरोबर झालाय, यानं सगळ्याच पदार्थामध्ये जास्त मीठ लागतं आणि त्यामुळे ते दाणा ओछा असं म्हणले. तर मी हसून त्यांना असं विचारलं, कारण मंडळी एकदम जोवायल होती, पहिल्यांदा भेटतोय असं वाटत नव्हतं. म्हणलं तुम्ही बाजू सावरून घ्यायची म्हणून असं म्हणताय की खरं असं म्हणताय? तर त्या म्हणल्या नाही तसं नाही, हे खरोखर आहे. आणि जे माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात त्यांनीही ते सांगितलं. आणि तेव्हापासून हा दाणा ओछा दाणा सरस असा कुठेतरी शब्दप्रयोग डोक्यात होता. कारण माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये सौराष्ट्र गुजरात इथल्या मंडळींशी माझा संबंध खूप होता. मी ज्या मुलुंड कॉलेजमध्ये शिकलो तिथेही गुजराती बोलणाऱ्यांचं प्राबल्य जास्त होतं. त्यांच्या तोंडूनही हा कधीतरी शब्द ऐकला होता. गंमत म्हणजे दाणा ओछा दाणा सरस असे शब्द कुठेही लेखी भाषेमध्ये नाही आहेत. आणि मग नंतर आम्ही घरातली मंडळी जेवायला बसलो त्यावेळेला ह्या दाणा ओछा दाणा सरस याची चर्चा होणं अत्यंत स्वाभाविक होतं. कारण मुळात ते माझ्या डोक्यात होतं, त्यामुळे इतर कोणी काढलं नसतं तरी मी तो विषय काढला असता. आणि त्याच्यावरती माझी बायको, जिचं माहेर मूळचं कोकणातलं आहे, रत्नागिरीच्या जवळचं, गणपतीपुळ्याच्या जवळचं, ती म्हणली अरे दाणा ओछा दाणा सरस हा शब्दप्रयोग फक्त त्याच भूगोलात आहे किंवा त्याच भूभागात आहे अशातला भाग नाही. पण मूळ कोकणामध्ये सुद्धा एक दाणा पुढे आहे असं म्हणायची पद्धत आहे एखादा पदार्थ जर थोडा खारट झाला असेल तर, किंवा एक दाणा कमी आहे मागे आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण दाणा पुढं असणं दाणा मागे असणं हे म्हणजे दाणा ओछा दाणा सरसच वेगळं रूप होतं की. भाषा बदलली पण शब्द तोच आहे. आणि कित्येकदा असं जे साहित्यामध्ये म्हटलं जातं की लेखी भाषेला व्याकरण आणि भूगोल असतो, पण बोली भाषेला मात्र व्याकरण आणि भूगोल नसतो. गंमत अशी की बोली भाषा दर 8 किलोमीटरवर बदलते असं समजलं जातं. आणि त्यामुळे अगदी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मराठीचे वेगवेगळे प्रकार आपण अनुभवत असतो. मराठवाड्याची वेगळी, विदर्भाची वेगळी, कोकणातली वेगळी, गोव्याकडची वेगळी, मंगलोरकडची वेगळी, असे तर प्रकार असतातच. पण त्या त्या भागातले असे काही काही एक एक शब्दप्रयोग असतात. आपण त्याच्या भावानुकूलतेकडे पाहायला लागलं तर या बोली भाषेतले शब्द त्यांचा अर्थ नेमकेपणानं व्यक्त करतात हे मान्य करावं लागतं. असे काही शब्द गमतीनं आजच्या भागात घ्यायचे, म्हणून आजचा भावशेखरचा विषय बोलीभाषा. सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की ह्याच्यामध्ये मोजक्या वेळेमध्ये मोजक्या मर्यादेमध्ये काहीच शब्दांचा मी विचार करेन. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की याच्यापेक्षा असे अनेक कितीतरी शब्द तुम्हाला माहिती असतील, ते जर तुम्ही तुमच्या अभिप्राय आणि प्रतिक्रियांमध्ये नोंदवले तर एक वेगळा दस्तऐवज त्यातून तयार होऊ शकेल. अर्थात तितके वेळा तुम्ही तो माझा व्हिडिओ पाहाल आणि तितके जास्त कमेंट येतील, हा त्यातला स्वार्थ आहेच. असा स्वार्थ दडलेला असणं हाही बोलीभाषेमधला एक गमतीचा भाग असतो. फक्त स्वार्थ म्हणजे केवळ पैशाचा असतो अशा नाही, स्व अर्थ अशाही अर्थी स्वार्थ असतो. कारण कित्येकदा आपल्या भावना जास्त टोकदारपणाने अशा राकट रांगड्या बोलीभाषेमध्येच व्यक्त होऊ जातात. मग आपण जशी आपण बोलीभाषेकडनं लेखी भाषेकडे जायला लागतो तसतसं त्याचं सोफिस्टिकेशन, त्याचं पॉलिशिंग, त्याचं अद्ययावतीकरण फार होतं. आणि मग अद्ययावत एखादी गोष्ट होत जाताना त्याचे कॉर्नर घासले जातात, कंगोरे. आणि हे कॉर्नर घासण्याच्या भाषेमध्ये त्या शब्दांचे आणि अर्थाचे कंगोरे हे फसले जातात असं वाटतं. आता साधं उदाहरण घ्या ना, की आपण एखाद्या वस्त्राच्या, एखाद्या साडीच्या, एखाद्या ड्रेस मटेरियलच्या रंगामध्ये वेगवेगळे शब्द वापरत असतो. तसा एक रंगाचा बोली भाषेतला शब्द आहे जो लेखी भाषेत फारसा सापडत नाही. अगदीच तत्कालीन ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये मुद्दामून भाषेची अभिजातता दाखवायची, अभिजात मराठी अलीकडेच झालंय म्हणून नाही म्हणत आहे, तर तो कधीतरी यायचा, विशेषतः नासा इनामदारांच्या कादंबरीत यायचा. असा शब्द म्हणजे कुसुंबी.
कुसंबी या शब्दाचा अर्थ लालसरपणाकडे झुकणारा. आता लालसर हा शब्दही तशा अर्थी म्हणत नाही, कारण हल्लीकडच्या भाषेमध्ये त्याला राणी कलर असं म्हणण्याची पद्धत आहे, पण कुसंबी म्हणजे राणी कलर नाही. ज्या वेळेला आपण वस्त्रप्रावरणांमध्ये कुसंबी हा शब्द वापरतो त्यावेळेला तो ती रंगछटा दाखवतो, पण तो ज्या वेळेला मनस्थितीला वापरला जातो त्या मुग्ध भावनेलाही कुसंबी असं म्हणलंय. याच्यासाठी कारण तो शब्दप्रयोग अशासाठी आहे की काही गुलाबाच्या जाती अशा आहेत की खरं म्हणजे त्या फुलल्यानंतर पूर्णपणाने लाल होतातही, पण सुरुवातीला जेव्हा ते वरचं हिरवं कव्हर बाजूला होऊन पहिली कळी दिसते ती पांढरीच असते, आणि मग ते जसजसं उमलत जातं तसतसं हे पांढरे पण कुसुम रंग लाल रंगाकडे वळत जातं, आणि या मधल्या स्टेजमध्ये की जी भावना आहे हे जाणवलंय पण शब्दात आली नाही, त्याला ती जी मधली अर्धवट छटा आहे त्याला कुसंबी हा म्हणतात. आणि बरोबर बोलीभाषेचं हे वैशिष्ट्य किंवा सामर्थ्य असतं. पहा ना, जुनी जाणती पिढी जी साधारणपणे रत्नागिरीच्या साईडनं येते ती पिढी कधीही पत्र टाकलं असं म्हणत नाही, पत्र पाठवलं असं म्हणत नाही, ती पत्र सुरू केलं असं म्हणते. लक्षात घ्या, तो जमाना आहे की त्यावेळेला आजच्यासारखे मोबाईल नव्हते, आजच्यासारखं व्हॉट्सअप नव्हतं, आजच्यासारखं व्हॉट्सअप स्टेटस नव्हतं, आजच्यासारख्या ईमेल नव्हत्या, आजच्यासारखे टेलिफोन सुद्धा नव्हते. मोबाईल तर सोडून द्या, अगदी तो काळा फोन आपण बोटाने नंबर फिरवायचा तोही. आणि त्यामुळे परस्पर प्रक्रियेमध्ये संवादाचं एकमेव माध्यम म्हणजे एकमेकांना पत्र लिहिणं हे होतं. त्यामुळे मी पत्र लिहून पोस्टात टाकल्यापासून तुम्हाला मिळण्यापर्यंतचा मधल्या काही काळामध्ये अनेक दिवस जातील. ते पत्र तुम्हाला मिळेल, तुम्ही ते वाचाल, त्याला तुम्ही उत्तर लिहाल, तुम्ही पोस्टात टाकाल, आणि मग पुन्हा पत्र पाठवणाऱ्या ज्यांनी तुम्हाला मूळ पत्र पाठवलंय त्याला ते मिळेल. याच्यामध्येही पुन्हा काही दिवस जायचे. जेवढं अंतर जास्त, जेवढी त्याची दुर्गमता जास्त, म्हणजे कोकणातल्या खेड्यातनं मुंबईत पत्र येणार, मुंबईतनं कोकणातल्या खेड्यात जाणार, अशा वेळेला खरोखरच पत्र सुरू केलं हा शब्दप्रयोग जास्त योग्य आहे की नाही? कारण पत्र पाठवणं ही सुद्धा एक प्रक्रिया होती. पत्र लिहिणं, पत्र पोस्टात टाकणं, पोस्टाने ते तुम्हाला आणून देणं, तुम्ही ते वाचणं, त्याच्यावर तुम्ही उत्तर देणं, आणि पुन्हा तुम्ही पत्र लिहून त्याला पाठवणं. अशा वेळेला तो पत्र सुरू केलं हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा वाटतो. आजही आपल्या महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये हाक मारणं हा शब्दप्रयोग आपण ज्या लेखी भाषेमध्ये किंवा अलीकडच्या प्रचलित भाषेमध्ये वापरतो त्याच्यापेक्षा वेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपल्या लहानपणामध्ये जे माझ्यासारखे डोंबिवली सारख्या शहरांमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत त्याला हाक मारणं म्हणजे खालनं मित्रांनी खेळायला हाक मारणं किंवा तरुणपणामध्ये मित्रांनी फिरायला जाणं हाक मारणं, याला हाक मारणं म्हणतात. पण एक पिढी विशेषतः कोकण सारख्या भागातनं येणारी हाक मारणं हा शब्दप्रयोग त्या बोली भाषेमध्ये एका वेगळ्या अर्थाने वापरायची. ज्या वेळेला एखाद्याच्या घरी एखाद्याचं निधन व्हायचं आणि त्याच्या अंत्यविधीला जायला जर मला जमलं नसेल जाणं, तर मी त्या घराच्या कुटुंबियांच्या सांत्वनार्थ त्याच्या घरी जात असे. आणि मग अशी व्यक्ती जी सांत्वनार्थ गेले ती नंतर सांगताना म्हणायची की याच्या घरी मी हाक मारायला गेलो होतो. या एरवीच्या आपल्या आजच्या प्रचलित लेखी भाषेतल्या हाक मारण्याला टू कॉल असा शब्द आहे किंवा तशा अर्थाने आपण तो शब्दप्रयोग वापरतो. पण ती पिढी कोकणातली विशिष्ट हाक मारणं याला टू कॉल अपॉन अशा अर्थाने ती वापरते की अरे त्या प्रसंगाला मी येऊ शकलो नाही पण चिंता करू नको, आम्ही तुझ्या दुःखामध्ये सहभागी आहोत, काहीही लागलं तरी आवर्जून सांग, अशा पद्धतीचं करणं याला हाक मारणं म्हणतात. हा बोली भाषेतला गमतीचा शब्द आहे. तसं जर म्हणायचं झालं तर केवळ एखाद्या विशिष्ट भूभागातले असे शब्द असतात अशातला भाग नाही. आणि मग बोलीभाषा ती 8 किलोमीटरवर बदलते, त्यामुळे अनेक बोली शब्द मग सरबरीत असेल, अडीच कांड्यांवर असेल, हे त्या एका विशिष्ट भूभागामध्ये येतात. काही विषय हे वृत्ती गटातले असतात. आता बघा, जुन्या मराठीच्या बोलीभाषेमध्ये बैठक मारून बसणं असा शब्द प्रयोग होता. कारण मुळातच वाचणं, लिहिणं, जेवणं या सगळ्यासाठी खाली मांडी घालून बसणं अपेक्षित होतं. मग पटकन 2 मिनिटात जेवणं, 5 मिनिटात जेवणं, तासनतास गप्पा मारत जेवणं, यातला फरक दाखवायचा. म्हणजे नुसतं बसलं तर जेवायला बसलं असं म्हणायचं, आणि मांडा ठोकून गप्पा मारत बसलं तर त्याला बैठक मारून बसला असं म्हणायचं. किंवा एकाग्रतेनं एखादी गोष्ट एका जागी बसून केली, वाचली, लिहिली,
कल्पना करा, त्या काळची पिढी आहे, सारवलेली जमीन आहे, तो मांडी घालून बसलाय, समोर उतरतं डेस्क आहे, त्याच्या पुढे कागद आहेत, त्या वरच्या पट्टीवरती त्या डेस्कच्या दौताची बाटली ठेवली आहे, शाईची दौत ठेवली आहे, त्या दौतामध्ये टाक आहे, त्या तो टाक त्या दौतीमध्ये तो वारंवार बुडवतोय आणि बोरून तो लिहितोय, याला बैठक मारून बसणं असं म्हणतात. त्यामुळे बोलीभाषेचं वैशिष्ट्य हे असतं की ती चित्रदर्शी असते, ती भावदर्शी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती व्यक्तिदर्शी असते. आता मारणं हा शब्दाला, बैठक मारणं, बैठका मारणं शब्द प्रयोग वेगळा, तो व्यायामाशी संबंधित आहे. बैठक मारणं म्हणजे एका जागी बसायचं, हलायचं नाही, अशा अर्थी आहे. आता मारणं म्हटल्यानंतर नाईट मारणं हा शब्द प्रयोग वेगळा आहे का? कुठची तरी नाईट मारल्याशिवाय बाप जन्मात आपल्याकडे कधी कोणी इंजिनियर झालाय का? नाईट मारणं हा शब्द प्रयोग नुसतं रात्रभर जागणं असं नाही. अलीकडे ज्याला नाईट आउट किंवा डे आउट म्हणतात ते नाईट मारणं मध्ये अभिप्रेत नाहीये. इंजिनिअरिंग करणारे, एका हॉस्टेलमध्ये राहणारे 10-12 जण एकाच्या खोलीत जमली आहेत, ते रात्रभर जागतायत. आधीच्या 2-3 बॅचेस मधल्या कोणाची तरी मशीन ड्रॉइंग जाणलेली आहेत, त्याच्यावरनं ट्रेसिंग करून बाकी सगळे ट्रेसिंग मारतायत. मग 1-2 तास झाल्यानंतर ते थोडा वेळ थांबून नाक्यावरती जाऊन चहा किंवा सिगरेट पितायत. तिथे पुन्हा चहा नसतो, तो कटिंग असतो. याला नाईट मारणं म्हणतात की नाही? आता नाईट मारणं या शब्दप्रयोगाची कुठच्याही शब्दकोशात व्याख्या किंवा अर्थ दिलाय का? ज्याला हा माहिती आहे, ज्यानं हे केलंय त्यालाच तो अर्थ कळतात, याला बोलीभाषा म्हणतात का? फार गंमत असते. आणि ते त्या वेळचा अर्थ, त्या वेळची भावना ही चपखलपणाने मांडते. उतार वयामध्ये मित्रांबरोबर जातो त्याला चहापान म्हणतात. तरुणपणात जे करतो त्याला टपरीवर उभं राहणं म्हणतात. हा टपरीवर उभं राहणं हाही बोलीभाषेतला शब्द आहे. आणि एवढ्या करता या बोलीभाषेचं महत्व आहे, कारण ते प्रसंग समर्पकपणानं साजरा करतात. आणि म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय बोलीभाषा. मी म्हटलं तसं अगदी मोजक्या वेळात, अगदी मोजके शब्द, कारण मला फक्त ही भावना पोचवायची होती. तुम्ही जरूर अनेक शब्द सुचवत राहा. त्या अभिप्रायातनं सगळ्यांचे अभिप्राय वाचताना हा व्हिडिओ आणखीन पुढे जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.